आपल्या सर्वांच्या परवानगीने याही वर्षी आपला नाशिक कापड व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी माननीय श्री पुरुषोत्तम गायकवाड साहेबांची नियुक्ती करीत आहोत. थांबा. पुरुषोत्तम गायकवाड काय अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्माला आलाय का? हे म्हणजे कोण आहेत कोणते? येऊ. इतकी वर्ष पुरुषोत्तम साहेबच त्या पदावर होते. तेच ना, कुठलंही संकट आलं तर ते खंबीरपणे आपल्या सोबत असतात. मग काय प्रॉब्लेम आहे त्यांनाच अध्यक्ष करायला? हो, म्हणूनच आम्हाला ते या पदावर असणं योग्य वाटतं. हो हो, आमची काहीच हरकत नाही. काहीच हरकत नाही, काहीच आमची हरकत काही नाही. हरकत काहीच हरकत नाही. मला हरकत आहे. माझी स्पष्ट आणि शुद्ध हरकत आहे. हा तुमचा एकतर्फी नियम मला मान्य नाही. निसर्गात फक्त एकच गोष्ट चालते आणि ती म्हणजे बदल. अजून किती वर्ष तुम्ही एकाच माणसाला निवडून देणार आहात? तुम्हाला कंटाळा नाही का येत? एकच थोबाड बघून. बदल बदल हवा. जो माणूस स्वतःचं घर सांभाळू शकत नाही तो संघटना काय सांभाळू शकणार आहे? त्यांच्या घराबद्दल तुम्हाला माहितीच असेल. हा यांचा मोठा मुलगा, म्हणजे यांचा चेलाच. याला स्वतःच असं काही डोकंच नाहीये. आणि यांचा मधला मुलगा तर पक्का बेवडा बेवडा. दारू पिऊन गावभर उंडरत फिरतो. आणि यांचा तिसरा मुलगा तो काय कशासाठी जन्माला आलाय हे त्याचं त्यालाच माहित नाहीये. आणि एक बहीण आहे जी नवऱ्याला सोडून माहेरवाशीण होऊन बसली. आता मला सांगा, ज्या माणसाला स्वतःचा बहिणीचा संसार सांभाळू शकत नाही तो संघटना काय सांभाळणार आहे? हे पद, ही जागा तुमची नाहीये. याआधी तुम्हाला कोणी विरोध करणारं नव्हतं, पण आता तो माणूस आलाय. हे बघा प्रभू, त्यामुळे स्वतःची जागा ओळखून राहायचं. बघा बघा तुमच्या कापड व्यापारी संघटनेचा अध्यक्ष कसा फाटक्या कपड्यानं निर्लज्जपणे स्टेजवर निघालाय. बघा बघा. फाटकं असलं तरी कापड आहे, वस्त्र आहे. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांपैकी एक. गेली कित्येक वर्ष हजारो लोकांना ही मूलभूत गरज पुरवत आलो आम्ही. आणि या कापडाच्या व्यवसायावरच ज्यांची उपजीविका आहे त्यांच्यासाठी हे फाटकं कापड सुद्धा एखाद्या मानाच्या जरीपटक्या इतकं पवित्र आहे. अमरत्वाचा पट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेलं नसतं मान्य. ज्याला त्याला त्याच्या कर्तृत्वामुळे पद मिळत असतं, पण ते कर्तृत्व त्याला सिद्ध करावं लागतं. तुम्हाला हवंय अध्यक्षपद? होय. तर मग तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. काय नाही, माझ्या 5 सोप्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागेल. आणि जे प्रश्न आपल्या संघटनेशी, आपल्या व्यवसायाशी संबंधित असेल त्याची तुम्ही योग्य उत्तरं दिलीत तर मी स्वतः तुम्हाला हे अध्यक्षपद बहाल करेन. विचारा. पहिला प्रश्न, आपल्या शहरात, आपल्या परिसरात एकूण किती टेक्स्टाईल मिल्स आहेत? आपल्या संघटनेने कामगारांसाठी याच वर्षी कुठली योजना सुरू केली? आपल्या संघटनेने स्त्री कामगारांसाठी कामाचे किती तास नक्की केले? आपला माल एक्सपोर्ट करण्यासाठी, निर्यात करण्यासाठी आपला कुठल्या देशांबरोबर करार झालाय? आता शेवटचा प्रश्न, आपल्या संघटनेत लोकशाही टिकून राहावी म्हणून याच वर्षी आपण मुख्य विरोधकाचं पद निर्माण केलं. गेलं वर्षभर ते पद कोण भूषवतं? नाव सांगू शकाल? स्वतःचंच नाव विसरला? प्रभू दाभाडे.
अहो तुम्हीच तर आहात ते अधिकृत मुख्य विरोधी नेते. एकदा स्वतःला आरशासमोर उभं करा आणि प्रामाणिकपणे काही प्रश्न विचारा. त्याची योग्य उत्तर मिळाली तर माझ्याकडे या. मी स्वतः तुम्हाला या खुर्चीत बसवी. पण तोपर्यंत बापरे, नवरी मुलगी नटली का? किती छान दिसतेस. कोणाची नजर नको लागायला, खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. आई, दादा, जीजू आले. या नमस्कार नमस्कार नमस्कार. आहा, मग काय शोभतो की ना नवरदेव? म्हणजे 100%. किती छान दिसते. चला पूजेला सुरुवात करूया. यशस्करं बलवंतं प्रभूतं तमेव राजाधिपतिर्भुव सकट नागाश्व. चला, थोडी धावपळ झाली खरी, पण कार्यक्रम खूप छान पार पडला हो. माझी अब्रू घालवताना बरं वाटतं ना तुला? तुला जन्म देणारा मीच दोषी आहे. हात लावू नकोस. माझ्या देवतेसारख्या पवित्र बायकोच्या फोटोला तुझा अभद्र हात लावू नकोस. अरे अजून किती त्रास देणार आहेस तू मला? असं काय केलंय ज्याचं सूड उगवतोस तू माझ्यावर?